पालकमंत्री आम्हा सर्वांचेच मार्गदर्शक आदरणीय आशिष शेलार साहेब, यापूर्वी ज्यांनी मनोगत व्यक्त केलं आणि पुढच्या कार्यक्रमासाठी रवाना झाले ते दुसरे आमचे सर्वांचे सहकारी, आमच्या मंत्रिमंडळातील आमचे ज्येष्ठ सहकारी आदरणीय उदयजी सामंत साहेब। या कार्यक्रमाच्या निमित्ताने या ठिकाणी विशेष उपस्थित असणारे आणि ज्यांच्या या कार्यक्रमासाठी खूप सहकार्य लावलं ते आमचे दुसरे मित्र सन्मान्य राहुलजी कराड। आजच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने या ठिकाणी व्यासपीठावर उपस्थित असणारे लोकमत समूहाचे आम्हा सर्वांचेच मार्गदर्शक सन्मान्य अतुलजी कुलकर्णी सर, व्यासपीठासमोर उपस्थित असणारे सर्व सन्मान्य मान्यवर विजयजी शुक्ला सर, सर्व लोकमत परिवारातील सर्व मान्यवर, ज्यांचा सत्कार आणि सन्मान आपण सगळेजण केला ते सर्व सन्मान्य सत्कार मूर्ती। आजच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं पहिल्यांदा आपण सगळेजण उद्या होणाऱ्या 1 मेच्या निमित्तानं महाराष्ट्र दिनाच्या आपण सगळ्यांना शुभेच्छा देऊया। आणि या शुभेच्छा देत असतानाच लोकमत समूहाला सुद्धा उद्याच्या वर्धापन दिनाच्या निमित्तानं लोकमत समूहाचं होत असणारं प्रचंड अशा पद्धतीचं झपाट्यानं वाढणारं काम, त्या सगळ्या कामाच्या माध्यमातून समाजाची होत असणारी सेवा, या सगळ्यासाठी लोकमत समूहाची सुद्धा मी मनापासून अभिनंदन करतो, वर्धापन दिनाच्या खूप खूप शुभेच्छा देतो। या कार्यक्रमाच्या निमित्तानं या ठिकाणी आताच उपस्थित झालेले सन्मान्य मुखर्जी सर, सन्मान्य संजय मुखर्जी सर, त्यांचंही स्वागत आपण सगळेजण पुढे। लोकमतच्या वतीनं वेगवेगळ्या पद्धतीचे कार्यक्रम सातत्याने घेतले जातात। खरं तर लोकमतचं काम, लोकमतची संपूर्ण प्रसिद्धी आणि त्या माध्यमातून होत असणाऱ्या समाजासाठीचं एक वेगळ्या पद्धतीचं ओळख, या सगळ्या गोष्टी आपल्या सगळ्यांना परिचित आहेत। आजच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं पहिल्यांदा मी ज्यांचा सत्कार झाला, ज्यांचा सर्व सन्मान्य सत्कार मूर्तींचं मनापासून अभिनंदन करतो, त्यांना खूप खूप शुभेच्छा देतो। आपल्या आयुष्यामध्ये, आपल्या करिअरमध्ये ज्या पद्धतीचं यश आपण मिळवलं, त्या सगळ्या यशाची नोंद आजच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं महाराष्ट्रभर आणि देशभर लोकमतच्या व्यासपीठावर होणार आहे। त्यामुळे निश्चितपणे आपलं काम याहीपेक्षा गतीनं वाढण्यासाठी या व्यासपीठाच्या माध्यमातून तुम्हा सर्वांना महाराष्ट्राच्या वतीने आम्ही सगळेजण शुभेच्छा देतो असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही। मी मनापासून सर्व सत्कार मूर्तींचं अभिनंदन करतो, त्यांना शुभेच्छा देतो। सत्कार मूर्तींचं अभिनंदन आणि शुभेच्छा देत असताना तुमच्या माध्यमातून तुमचा सत्कार होतोय, तुमचा सन्मान होतोय तो तुम्ही केलेल्या कामाचा, परंतु तुमच्या कामातून सुद्धा अनेकांनी अशा पद्धतीचा सत्कार आपलाही व्हावा, अशी प्रेरणा घ्यावी, हाही उद्देश असतो। आणि मला असं वाटतं की ती प्रेरणा घेण्यासाठी सुद्धा निश्चितच असे अनेक नवीन अशा पद्धतीच्या प्रत्येक क्षेत्रातले मान्यवर सुद्धा प्रयत्न करतील आणि या लोकमतच्या व्यासपीठावरती आपलाही सत्कार व्हावा अशा पद्धतीची अपेक्षा आणि जिद्द ठेवून काम करतील, हाच या कार्यक्रमाचा उद्देश आहे। त्यामुळे त्या पद्धतीनं सुद्धा सगळ्या नवीन होणाऱ्या होतकरू अशा पद्धतीच्या वेगवेगळ्या क्षेत्रातल्या मान्यवरांना सुद्धा आजच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं आपण सगळेजण शुभेच्छा देऊया। अतिशय चांगल्या पद्धतीनं लोकमतचं चाललेलं काम, परंतु मला कधी कधी प्रश्न पडतोय की एखादं वृत्तपत्र अशा पद्धतीनं सर्व पद्धतीनं व्यापक होऊ शकतंय, हा विश्वासच बसत नाही। कारण मॅरेथॉनला सकाळी 7 वाजता बोलवणारे लोकमतवालेच असतात, वेगवेगळ्या पद्धतीच्या सगळ्या पुरस्कारांच्यासाठी सगळ्या क्षेत्रातल्या सगळ्या मान्यवरांचा, सरपंचांचाही सत्कार आपण करता, वेगवेगळ्या कला, क्रीडा, शिक्षण, साहित्य, राजकारणी, राजकारणातल्या प्रत्येक टप्प्यावरचे सगळे मान्यवर, प्रत्येक क्षेत्रातल्या बरोबर उद्योग व्यवसायातल्या प्रत्येक क्षेत्रातल्या मान्यवरांचा त्या ठिकाणी होत असणारा सत्कार आणि त्याचबरोबर सूर ज्योत्सनासारखे देशभरामध्ये होत असणारे कार्यक्रम, सर्वार्थानं महाराष्ट्रातलं आणि देशातलं एक अतिशय व्यापक असं व्यासपीठ म्हणजे लोकमत असं म्हणायला हरकत नाही। या सगळ्या कामासाठी मी मनापासून शुभेच्छा देतो। आपल्या कामाच्या माध्यमातून आपली ओळख आपण वाढवायचीच असते, आपल्या पद्धतीनं आपल्या आयुष्यामध्ये यशस्वी व्हायचंच असतं, पण यशस्वी होत असताना ज्या पद्धतीच्या सामाजिक भान ठेवून अशा पद्धतीचे अनेक उपक्रम लोकमत राबवते। त्यामुळे मला असं वाटतं की हे काम प्रचंड गतीनं अजूनही पुढे जाणार आहे। या सगळ्यांच्या माध्यमातून आपल्या सगळ्यांचा होत असणारा सत्कार, सन्मान अनेकांना प्रेरणा देणार असणार आहे। त्यामुळे मी आजच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं मनापासून पुन्हा एकदा सर्व सत्कार मूर्तींचं अभिनंदन करतो, सगळ्यांना शुभेच्छा देतो। लोकमत परिवारानं या कार्यक्रमासाठी आम्हा सर्वांना बोलवलं आणि सर्व मान्यवरांचा सत्कार करण्यासाठी सुद्धा संधी दिली, त्याबद्दल पुन्हा एकदा लोकमत परिवाराचा आभार मानतोय। माझं मनोगत थांबवतो। जय हिंद, जय महाराष्ट्र।